नमस्कार मंडळी. दूरदर्शन गोवा केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, बदलती जीवनशैली आणि धकाधकीचं आयुष्य यामुळे अनेक कौटुंबिक आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांना आपल्याला आज सामोरं जावं लागतंय. तर या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या बदलत्या काळानुरूप कशा बदलत चालल्यात आणि त्याविषयी सविस्तर परिसंवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर रेवा दुभाषी. नमस्कार डॉक्टर. दूरदर्शन केंद्रात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ असलेल्या डॉक्टर रेवा या प्रथितयश लेखिकासुद्धा आहेत. पाळी आणि बरंच काही हे त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊन त्याची दुसरी आवृत्ती आता येऊ घातली आहे. तर थेट जाणून घेऊया या संपूर्ण विषयावर त्यांच्याकडूनच. डॉक्टर, आज आपण पाहतो की मुलींना अगदी लहान वयात पाळी सुरू होते. तर यामागची काही कारणं बदलत्या जीवनशैलीला अनुसरून आहेत का, आणि असतील तर ती कोणती, याविषयी सांगाल का? मला वाटतं की अगदी या दशकाच्या सुरुवातीला सुद्धा मुलींना पाळी ही साधारण 13व्या-14व्या वर्षी अशी यायची, म्हणजे 6वी-7वीत सुद्धा. पण आता अलीकडच्या वर्षात हे वय खाली खाली जाऊन अगदी 7व्या-8व्या वर्षी सुद्धा मुलींची पाळी येऊ घातली आहे. अनेकदा फक्त पाळी येते असंच काही नाही, तर कधी कधी ब्रेस्ट डेव्हलपमेंट होतो किंवा त्यांना खाकेमध्ये केस यायला लागतात आणि दुसरी तिसरीत असताना मुलींना पाळी सुरू होते. याची अनेक कारणं आहेत आणि ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. आपलं जेवण खाण खूप बदललेलं आहे आता, त्यामुळे ह्या मुलांचा हा डाएट जो आहे तोही चांगला झालेला आहे आणि त्याच्यात फॅटचं प्रमाण जास्त असतं. दुसरं म्हणजे आपली बैठी जीवनशैली वाढलेली आहे, त्यामुळं आता आधी मुलं खेळायला ग्राउंडवर जायचे, आता ती ग्राउंडवर जाऊन मोबाईल घेऊन मोबाईलवर गेम खेळतात. तर त्यामुळं त्यांची हालचाल तेवढी होत नाही, सो फिजिकल ॲक्टिव्हिटी तेवढी असत नाही. त्यांचं जे सध्याचं जे पोषण असतं ते एका प्रकारचं आपण मालन्यूट्रिशन म्हणू शकतो, ज्याच्यात जंक जास्त असतं आणि ह्या गोष्टीमुळे शरीरातलं फॅट पर्सेंटेज वाढतं, त्याच्यामुळे हॉर्मोन्सचे बदल सुरू होतात. याची थोडीशी कारणं जेनेटिकसुद्धा असतात आणि काही कारणं वाढतं प्रदूषण जे आपल्यापर्यंत हवेतून पाण्यातून पोचतं ते सुद्धा आहे. पण आता साधारण आम्ही 10 वर्षापर्यंत मुलीची पाळी आली तर आम्ही त्याला नॉर्मल असं धरतो. म्हणजे पाळी सुरू होण्याचं वय हे बऱ्याच अंशी आता कमी खाली आलंय, म्हणजे प्रायमरी सेक्शनमध्ये आलंय. अच्छा. आधी सेकंडरी स्कूलमध्ये व्हायच्या मुली, तेव्हा आता प्रायमरी सेक्शनमध्ये मुलींना पाळी येणं सुरू झालंय. 3री-4थीत पाळी आली तर वी कन्सिडर इट ॲज ओके, नॉर्मल. ओके. मॅडम, अजून एक शंका आहे, म्हणजे या मुलींना ही प्रोसेस समजावणं फार गरजेचं आहे आणि ही प्रोसेस कशी समजावावी, त्याच पद्धतीने पाळीच्या दिवसात आरोग्याविषयी कशी काळजी त्यांनी घ्यावी याविषयी काही सांगाल का? हे त्या लहान मुलींना समजावणं जरा कठीण असतं, पण अलीकडे अनेकदा स्कूलमध्ये हे आम्ही जाऊन त्यांच्यासाठी पाळीविषयी त्यांना माहिती देतो किंवा त्यांच्या टीचर्सकडून सुद्धा, म्हणजे स्कूलमध्ये असे प्रोग्राम्स असतात जेव्हा मुलींना याबद्दल सांगितलं जातं. तर एक काळजी म्हणजे तू म्हणतेस तशी पाळीच्या दरम्यान नक्की कुठली काळजी घ्यावी. आता व्हायला काय लागलंय, आता जरासं दुखलं तरीही पेशंट धावत अगदी डॉक्टरकडे येतात, त्यामुळे ती सहनशीलता ही खूप कमी झालेली आहे. इथं कुठेतरी आईचा रोल खूप महत्त्वाचा ठरतो की तिनं हे मुलींना सांगावं की हे असं होणं हे नॉर्मल आहे, थोडंसं दुखतं, इट इज क्वाईट ओके आणि यू शुड नो टू टेक इट इन युअर स्ट्राईड. दुसरी गोष्ट म्हणजे पाळीच्याच दिवसात काळजी घेऊन चालत नाही. तुम्ही पूर्ण महिनाभर तुमची काही हालचाल नाही, तुमचं जेवणखाण व्यवस्थित होत नाही, पोषण व्यवस्थित नाही, असं असेल तर मग पाळीच्या दिवसात तुम्हाला होतात ते त्रास जरा जास्त होतात आणि त्यामुळं जास्त दुखतं. तर त्यावेळेला एखाद्या वेळी खूपच तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जायला हरकत नाही. तर ओव्हरऑल तुमचा व्यायाम असणं किंवा तुमचं पोषण व्यवस्थित असणं हे पाळींच्या दिवसासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता सुरुवातीला बायका आधीच्या काळात कॉटनचे कपडे वापरायच्यात किंवा साडी फाडून ती वापरायची. आता पॅड्स येऊ लागलेले आहेत, तर हे पॅड्स व्यवस्थित वेळच्या वेळी बदलणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते बदलून ते
व्यवस्थित डिस्पोज करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर खूपदा मुलांना हे टॉयलेटमध्ये टाकायची आणि त्यामुळे सगळं टॉयलेट सिस्टीम तो ब्लॉक व्हायची सुद्धा एक शक्यता असते. तो ह्याबद्दल सुद्धा त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. आता पाळीच्या दिवसात साधारण जेवण खाण खूप स्पायसी ऑइली असू नये, कारण त्यामुळे त्या दिवसात अनेकदा उलटी होणं किंवा पोटात खूप दुखणं, परत परत संडास लावणं हे पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर त्या अनुषंगाने नक्कीच काळजी घेतली पाहिजे. मॅडम, जसं तुम्ही आता सॅनिटरी पॅड्सचा उल्लेख केलात, तर बऱ्याचदा सोशल मीडियावरनं असे काही संदेश येतात की सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका असतो, किंवा आजकाल बदलत्या जीवनशैलीत मेन्स्ट्रुअल कप्सचा उल्लेख बऱ्याचदा जाहिरातींमध्ये आपण पाहतो. तर त्याविषयी सांगाल का? आताचे जे पॅड्स आहेत त्यांचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे हा आपल्या एन्व्हायरमेंटसाठी आहे, कारण ते बायोडिग्रेडेबल नाही आहेत. पण त्यांच्यात आता असं म्हटलं जातं की लाईक तू म्हणतेस तसं सोशल मीडियावरून खूपदा येतं की त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण एवढ्या प्रचंड प्रमाणात जगभर बायका वापरत आहेत, तर त्यांच्यात तसे ते त्यांच्या शरीरात आणि ते पॅड्समध्ये जे काही कॉम्पोनंट्स असतात, VOC म्हणतो, तर त्याच्यामुळे त्याचं कॅन्सरचं लिंकिंग असं काही झालेलं नाही आहे अजूनपर्यंत तरी. आणि त्याचे व्यवस्थित स्टँडर्ड्स आहेत, BISचे स्टँडर्ड्स आहेत की पॅडमध्ये काय वगैरे असावं, तर त्याच्या अनुषंगानं ते असतं. तुम्हाला हवं तर तुम्ही जे काही कुठली कंपनी वापरता त्याच्या तुम्ही सगळे ते हे बघू शकता, डिटेल्स बघू शकतात की कसं काय आहे. पण बायोडिग्रेडेबल नसणं हा खूप मोठा त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. पण त्याचं आणि कॅन्सर लिंकिंग काही झालेलं नाही आहे. अलीकडे आता खूपदा ऑनलाईन तुम्हाला बॅम्बूचे किंवा कॉटनचे पॅड्स, रियुजेबल पॅड्स असे मिळतात ऑनलाईन. ते थोडेसे महाग असतात, बट दॅट कॅन बी ऑल्सो ट्राईड. आता मेन्स्ट्रुअल कप्स म्हणजे बेसिकली ते सिलिकॉन कप्स असतात जे तुम्ही आतमध्ये सरकवायचे असतात, आणि दिस इज अ ट्रायल अँड एरर मेथड. हे ऑनलाईन अवेलेबल आहेत, फार्मसीमध्ये अवेलेबल आहेत. युजली ज्यांची डिलिव्हरी वगैरे झाली आहे त्यांच्यासाठी ते आतमध्ये इन्सर्ट करणं सोपं पडतं. पण ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे ऑर हु आर नॉट सेक्शुअली ॲक्टिव्ह त्यांच्यासाठी म्हणजे स्मॉल साईज कप घेऊन तुम्ही ते आतमध्ये म्हणजे ट्रायल अँड एरर बसवून बघू शकता. ते टेक्निकनं हळूहळू साध्य होतं. एक चांगली गोष्ट म्हणजे हे रियुजेबल आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून तुम्ही ते वापरू शकता. आता इट मे सूट यू, इट मे नॉट सूट यू. म्हणजे काही जणांना ते व्यवस्थित जमत असेल, तुम्हाला जमेलच असं काही नाही. सो ते तुम्ही बघायला पाहिजे. आणि सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला कदाचित त्या मेन्स्ट्रुअल कप्स बरोबर पॅन्टी लायनर पण वापरावा लागू शकतो. अच्छा. पण इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. इफ इट इज सुटिंग यू, इट्स गुड फॉर यू अँड फॉर द एन्व्हायरमेंट ऑल्सो. राईट. डॉक्टर, आपण पाहतो की बऱ्याच कुटुंबामध्ये घरी काही धार्मिक कार्य असतील किंवा काही महत्त्वाचे दिवस असतील, तेव्हा पाळी पुढे मागे ढकलण्याचे, आणि आता जी काही ओव्हर द काउंटर मेडिसिन अवेलेबल आहेत त्यानुसार हे बरंच सोयीचं झालेलं आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांचा सल्ला न घेताही असे प्रयोग केले जातात. तर त्याविषयी थोडं. गोव्यात तर ते खूपच केले जातात, आणि या दिवसात तर प्रयोगशाळाच चालू आहे. म्हणजे गणपतीच्या आधी बायकांना आयदर गणपतीच्या आधी किंवा त्याच्यानंतर ते पिरियड्स आलेले असतात. कारण बायका युजली पिरियड चालू असताना धार्मिक कार्यात सहभाग घेऊ इच्छित नाही. याच्यासाठी खरंच काही कारण असं नाही आहे. आणि त्या दिवसात आपल्या शरीरातून काहीतरी असं दूषक, असं पॉयझनस, अपवित्र असं काहीतरी जातं, असा एक समज आहे जे खरं नाही आहे. आपली जी स्किन आता 24 तासात जी बदलते, तशाच तऱ्हेनं हे एंडोमेट्रियमचं लायनिंग आहे जे एका महिन्यात बदलतं. इतकं साधं सोपं आहे ते. पण त्याच्याबद्दल लोकांच्या मनात काहीतरी घट्ट अशा संकल्पना झालेल्या आहेत. आता अनेकदा मुलींना परीक्षा असते म्हणूनही त्यांना पाळी पुढे न्यायची असते, किंवा ट्रिपला जायचं असतं म्हणूनही न्यायची असते. सो एकदा सोय एक उपलब्ध आहे म्हटल्यानंतर आपल्याला ती जिथं जिथं वापरता येईल तिथं वापरायचा प्रयत्न करतो. फक्त हे गरज असेल तरच हे करावं, आयडियली करूच नाही. अच्छा. आणि अनेकदा आता काय होतं, आता आपण डिस्कस केलं तसं लहान मुलींना पाळी येते खूप लवकर. मग अगदी 3री-4थीतल्या मुली माझ्यासमोर आणून बसवतात आणि म्हणतात, डॉक्टर गणपतीसाठी हिला पाळी पुढे जायला गोळ्या द्या. किंवा आता असंही झालंय की पिरियड थांबायची वय पण पुढे गेलंय, 55-58 वर्ष झाली तरीही पाळी थांबत नाही. मग त्याही बायका
येतात. तर हा हॉर्मोनल बॅलन्स यांचा खूप नाजूक असतो. ह्यांना ह्या गोळ्या देताच कामा नये. आणि जर कुणाला ह्या गोळ्या वगैरे घ्यायच्या असतील तर त्या डॉक्टरी सल्ल्यानंच घ्याव्यात फक्त. आणि अनेकदा असं हे पाळी पुढे ढकलून ह्याच्या नादात तुमच्या पोटात असलेली प्रेग्नन्सी तुम्हाला कळत नाही किंवा ट्यूबमध्ये असलेली प्रेग्नन्सी कळत नाही आणि आपण गोळी घेतली म्हणून आपल्याला पाळी आलेली नाही आहे असा समज करून अनेकदा कॉम्प्लिकेशन्स होतात. सो हे जर करायचंच असेल, अगदीच गरजेचं असेल तर ते ओव्हर द काउंटर मेडिसिन न घेता व्यवस्थित गायनेकोलॉजिस्टला दाखवून घेतलेलं बरं पडेल. याच अनुषंगाने एक अजून विचारावं असं वाटतं की बऱ्याचदा आपण आता जाहिरातींच्या माध्यमातून अवेअरनेस आता थोडा वाढत चालला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की लग्नाआधी गायनेकोलॉजिस्टना जरूर भेटा असं वारंवार सांगितलं जातं आहे. तर त्याविषयी थोडं जाणून घ्यायला नक्की आवडेल. हो, नक्कीच. कारण आता लग्नासाठी जी तुमची चेकलिस्ट असते म्हणजे भटजी, हॉल, केटरर, टेलर यांच्या लाईनमध्ये डॉक्टर पण हवा, गायनेकोलॉजिस्ट पण हवा. कारण इतकं सोशल मीडियामध्ये वावरून सुद्धा लोकांना अनेकदा ओव्युलेशन टाईम कधी असतो, कॉन्ट्रासेप्शन काय वापरायचं असतं याबद्दल काही माहिती असत नाही. याबद्दल तुम्ही तुमच्या गायनेकला भेटून एकदा डिस्कस केलेलं बरं की ओके, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स कुठले कुठले आम्ही वापरू शकतो, नक्की ओव्युलेशन टाईम कधी असतो, आम्हाला लगेच मूल हवं आहे काय, आम्हाला लगेच मूल नको आहे का, याबद्दल नवऱ्याकडे डिस्कशन हवं. म्हणजे नुसतं लग्नात मॅचिंग कपडे कुठल्या रंगाचे हवेत किंवा हातावर पोपट हवा की मोर हवा ह्या डिस्कशनपेक्षा किंवा रिसेप्शनला जेवणात पनीर हवं की आणखी काय हवं ह्याच्यापेक्षाही हे खूप महत्त्वाचं डिस्कशन आहे. यावेळी लोकांचं सगळं लक्ष अगेन पाळी पुढे ढकलण्यावर असतं, पण त्याच्यानंतर जे काही होणार आहे विच इज ऑब्व्हियस त्याच्याबद्दल कुणी बोलायला जात नाही. तर अगदी आवर्जून सल्ला घेतला पाहिजे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच अडचणी असतात, जसं की आता शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय आणि प्रेग्नन्सी ही साधारणतः पॅरलल स्ट्रेसर्समध्ये आपण ह्याची तुलना करू शकतो. आणि मग प्री प्रेग्नन्सी काही सल्ला घेणं गरजेचं आहे का? अर्थातच हे खूप गरजेचं आहे आणि या बाबतीतही आपण कुठंतरी कमी पडतो. भारतात जास्तशा प्रेग्नन्सीज ज्या आहेत त्या अनप्लॅन्ड असतात आणि फक्त डॉक्टरकडे होऊन येणाऱ्या प्रेग्नन्सीज म्हणजे मूल होत नाही म्हणून येतात आणि ज्या प्रेग्नन्सीज होतात त्याच डॉक्टरी सल्ल्यानं होतात. नाहीतर मोस्टली लोक आपल्या आपण कन्सीव्ह होऊन आणि अगदी म्हणजे लग्नाच्या 1-2 महिन्यात कन्सीव्ह होऊन लोक येतात. तर मग त्यामुळे अनेकदा कुणाला डायबिटीज असेल, कुणाला प्रेशर असेल किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर ते ऑलरेडी तोपर्यंत प्रेग्नन्सी उरलेली असते. सो ह्याचं ट्रीटमेंट करायला तेवढा वेळ मिळत नाही. दुसरं म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स होऊ नयेत म्हणून फोलिक ॲसिडची गोळी पण सुरू करायची असते. तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रेग्नन्सीच्या आधी जर व्यवस्थित चेकअप झाला तर हे सगळं बघता येईल. एक सोनोग्राफी करून तुम्हाला सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर बघता येईल आणि त्यानुसार मग नक्कीच ठरवता येईल. पण ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत पण ह्या लक्षात ठेवून करायला हव्यात. हो, तिथं आपलं लक्ष जात नाही. नाही खरंच म्हणजे खूप महत्त्वाचा सल्ला या निमित्ताने आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गरोदरपणात म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत बऱ्याचदा कुटुंबातल्या महिलांचंच बरंचसं दुमत असतं. म्हणजे अनेक ठिकाणाहून अनेक सल्ले येतात आणि मग ती मुलगी किंवा नवीन लग्न झालेली ती बाई घाबरून जाते की नक्की काय फॉलो करावं किंवा काय नाही हे कळत नाही. तर अशा गरोदरपणातल्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा असाव्यात? गरोदरपणातलं खाणं पिणं इज नॉट सम रॉकेट सायन्स. खाणं हे फक्त म्हणजे देर आर ओनली 2 काइंड्स ऑफ फूड्स. एक तर इट्स अ न्यूट्रिशनल फूड और इट इज जंक फूड. आणि आपल्याकडे गोव्यात किंवा म्हणतो भारतातच एक गरम आणि थंड म्हणजे ज्यामुळे हीट वाढते आणि ज्यामुळे हीट कमी होते असे काहीतरी फूड आहेत असा एक कन्सेप्ट आहे जो प्रत्येक राज्यात बदलतो. आता उदाहरणार्थ गोव्यात पायनॅपल नाही खात पण केरळमध्ये ते पायनॅपल खातात. आता गोव्यात असं म्हणतात की चॉकलेट, कोक या सगळ्या गरम म्हणजे काय मला माहिती नाही. आमच्या पुस्तकात याच्याबद्दल एकही शब्द लिहिलेला नाही आहे. आणि काही चमत्कारिक गोष्टी पण असतात. म्हणजे उदाहरणार्थ वॉटरमेलन तर ते खाल्लं की आपल्याला किती छान वाटतं पण ते गरम.
असं म्हटलं जातं. आणि यामुळे प्रत्येक बाई एक 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 म्हणजे प्रत्येक घराचा एक आयटम असतो की हे खाऊ नये, ते खाऊ नये. आणि ह्याच्यात अनेकदा चांगल्या गोष्टी म्हणजे खजूर, तीळ, मेथीची भाजी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे आयर्न मिळतं, ह्या गोष्टी खाऊ नको म्हणून सल्ले दिले जातात. सरप्राइझिंगली त्यांना पिझ्झा, बर्गर आणि पावभाजी, भेळपुरी ह्याबद्दल कुणी काही सांगत नाही. तर उलट ते सांगतात की आम्हालाही घेऊन या येताना घरी पार्सल त्याचं. तर इतका हा विरोधाभास असा झालेला आहे. प्रेग्नन्सीमध्ये काय खाणं पिणं हे इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. तुमचं खाणं पिणं लहानपणापासून जसं हवं म्हणजे न्यूट्रिशन लक्षात ठेवून हवं तसंच ते प्रेग्नन्सीमध्येही हवं. आणि फक्त एक 300 कॅलरीज जास्त लागतील असं नाही की 2 माणसांचं खायला हवं और समथिंग. सुरुवातीला जेव्हा वॉमिटिंग वगैरे होतं तेव्हा प्रत्येकीला आपला डाएट थोडासा चेंज करावा लागतो. पण नंतरचा साधा सरळ सोपा न्यूट्रिशियस डाएट विच इज रिच इन आयर्न अँड कॅल्शियम इज मोर दॅन इनफ. पण त्याच्याबद्दल खूपच डिस्कशन होत राहतं जे गरजेचं नाही आहे एवढं. नक्कीच. आणि डॉक्टर, जसं प्रसूतीच्या बाबतीत अनेक शंका असतात, म्हणजे जी पहिलं गरोदरपण असेल तर त्यावेळेला प्रसूतीच्या बाबतीत अनेक शंका असतात. त्याचमध्ये एक महत्त्वाचा विषय असतो की डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझेरियन होईल. तर हे आधी प्रेडिक्ट करता येतं का, किंवा म्हणजे या संदर्भात काय ठोकताळे आहेत? ठोकताळे काहीच नाही, पण लोकांचं काही मजेशीर लोकांचे ठोकताळे असतात की हा माझ्या नेबरची डिलिव्हरी तिच्याकडे नॉर्मल झाली म्हणजे ती नॉर्मल करते किंवा तो डॉक्टर सिझेरियन करतो, असे अनेक प्रवाद असतात. तुम्ही असं नाही सांगू शकत, कारण सिझेरियन का व्हावं किंवा नॉर्मल का व्हावी ह्याचे इंडिकेशनसुद्धा बदलत आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एक 28 वीक्स म्हणजे 7व्या महिन्यावर समजा पाणी जायला लागलं, तर मी जेव्हा PG करत होते तेव्हा वी हॅड नो ऑप्शन. वी यूज टू गिव्ह अप ऑन द बेबी की नाही, ह्या बेबीला आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम नाही आहे. पण आता काय झालं, आता तुम्ही सिझेरियन करून ते बेबी वाचवू शकता. ते NICU मध्ये 1-2 महिने राहून चांगले म्हणजे मग व्यवस्थितरित्या त्याची वाढ होऊ शकते. सो टेक्नॉलॉजी जशी बदलत चालली आहे तसं तसं सिझेरियनमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे खूप कमी झालेले आहेत. एनेस्थेसिया वाढलेला आहे, टेक्निक्स वाढलेल्या आहेत चांगल्या, किंवा पेन किलर्स चांगले अवेलेबल आहेत. आणि आता रिस्क कुणाला घ्यायची असते. आता आधी लोक मुंबईला जहाजानं जायची किंवा बसनं जायची, आता प्लेन पकडून जातात की नाही. तसंच सिझेरियनचे इंडिकेशनसुद्धा खूपसे चेंज झालेले आहेत. आम्ही हे पहिल्या 9 महिन्यात नाही सांगू शकत होणारच की नाही. एक वेळ असं सांगू शकू की ओके बेबी पायानं आहे तर ठीक आहे, आम्हाला सिझेरियन करावं लागेल, पण नॉर्मल होईलच याची गॅरंटी इवन ड्युरिंग डिलिव्हरी आम्ही नाही देऊ शकत. एकदम बाळाचे हार्टबीट जर कमी व्हायला लागले किंवा बाळानं आतमध्ये संडास केला तर त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तर अशावेळी तुम्हाला काय महत्त्वाचं हे ठरवावं लागतं की आई आणि बाळ दोघेही महत्त्वाचे आहेत आणि ते दोघंही सेफ असायला हवेत. इट इज नॉट इम्पॉर्टंट तुमचं सिझेरियन होतं की नॉर्मल डिलिव्हरी. तर ते नाही सांगू शकत आम्ही. नक्कीच, म्हणजे त्या प्रसंगी जो योग्य निर्णय आहे हो, बाळासाठी आणि आईसाठी जो योग्य आहे तो निर्णय तुमचा डॉक्टर घेईल एवढी तुम्हाला खात्री हवी. नक्कीच. त्याप्रमाणे आपण एक अजून मुद्दा बघतो की फार कुतूहल नातेवाईकांमध्ये असतं की मुलगी झाली का मुलगा झाला. आणि या बाबतीत गोव्यात तुम्हाला असा जेंडर बायस दिसलाय का? म्हणजे बाकीच्या लोकांचा असा समज आहे की गोवा असं प्रगतीपथावरचं राज्य आहे, इथं शिकलेले आहेत लोक, त्यामुळे इथं जेंडर बायस असणार नाही असं कुठंतरी वाटतं लोकांना, पण हे खरं नाही आहे. जेंडर बायस नक्कीच आहे. लोकांना मुलाची कुठंतरी असोशी असते. म्हणजे अनेकदा आम्हाला सापडतात की ओके 2 मुली आहेत म्हणून तिसऱ्यासाठी प्रयत्न करणारे, किंवा अगदी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायला येताना सुद्धा डॉक्टर तुम्ही आम्हाला अशा तऱ्हेनं ट्रीटमेंट द्या की आम्हाला मुलगा व्हायला पाहिजे कारण ती सासू कटकट करते समथिंग. तर हे त्यांचं खूप असतं. आता बाळ झाल्यानंतर तेवढा मग भेदभाव असा नाही केला जात, पण कुठंतरी ती सुप्त इच्छा असते, त्याच्यासाठी वेडेवाकडे खूप निर्णय घेतले जातात. आणि आता जग एवढं बदलत चाललेलं आहे, अनेक आपली जीवनशैली बदलली आहे. आता असं नाही आहे की तुम्हाला तुमची मुलं पुढे बघतातच असं काही नाही. एका माणसाला 4 मुलं असून ती जगात 4 कडे असू शकतात, पण तरीही लोकांना कुठंतरी एक मुलाची असोशिएट असते. बाबू झालो म्हटल्यानंतर म्हणजे ह्या बाईला झाला तरी त्या बाईला आनंद होतो, आणि हिला मुलगी झाली तरी दुसऱ्या कुठल्या तरी भलत्याच बाईला जरासं
वाईट वाटतं. जाऊ लक्ष्मी आली म्हणजे ते एक असं तोंड पाडून म्हणणं हे इथं खूप कॉमन आहे. अच्छा, नक्कीच. आणि असोसिएटेड म्हणजे मूल झाल्यानंतर एक पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणून काही वारंवार आता ऐकण्यात येतं आहे, तर हा प्रकार काय आणि ह्यावरती कसं काय मात करू शकतो? पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणजे काय होतं की प्रेग्नन्सीनंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचे हॉर्मोन्स बदलतात आणि त्याच्यामुळे थोडेसे तुम्हाला एक उदास असं वाटू शकतं. आणि त्यामुळे हे पोस्टमॉर्टम एक प्रकारचे आपण त्यांना म्हणतो पोस्टनेटल ब्लूज, थोडंसं उदास वाटणं, म्हणजे अगदी डिप्रेशन असं नाही. काही जणींना म्हणजे असं म्हणतात की जवळजवळ 70% बायकांना हे ब्लूज होतात. पण ते दुसऱ्याला कसे सांगायचे, म्हणजे मला मूल झाल्यानंतर आई म्हणजे मोठ्या काळजाची अगदी म्हणजे ऑल द टाइम रेडी टू डू एनिथिंग अशा प्रकारच्या बाईमध्ये त्यांना आपण बदललोय आता असं कुठेतरी वाटायला लागतं. पण ते खरं नसतं. तिला तो डिलिव्हरीचा स्ट्रेस असतो. मग आत्ता आपण डिस्कस केलं तसं मुलगी झाली असेल तर सासू तोंड काळं करून गेलेली असते. मग बारसा कुठं करायचा, काय कुठं करायचं, याच्यावरून काहीतरी कुरबुरी चालू होतात. प्लस झोप बदलते आणि एक फ्री लाईफ असतो तो कुठेतरी कमी होतो. आणि आता सोशल मीडियामध्ये अडकलेल्या आईला तर ते खूपच ट्रान्झिशनल फेज आल्यासारखं होतं. मग ब्रेस्ट फिडिंगचे थोडेसे इश्यूज होऊ शकतात. म्हणजे जेवढं साधं सोपं सोशल मीडिया बघून किंवा हे स्टार्सच्या प्रेग्नन्सीज वगैरे बघून जसं वाटतं तसं ते रिअल लाईफमध्ये असत नाही. त्यामुळे हल्ली ते डिप्रेशन जरा जास्त जाणवतं. पण हे आधीच्या बायकांनाही होत होतं. जर त्याच्याकडे जास्त व्यवस्थित जर लक्ष दिलं गेलं नाही तर ते पोस्टमॉर्टम ब्लूज हे पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग वगैरे करून किंवा थोडंसं मेडिसिन देऊन त्याची गरज पडू शकते. एक 100त एखाद्या बाईला पोस्टमॉर्टम सायकोसिस होऊ शकतो, जेव्हा तिला काहीही कळत नाही म्हणजे आपलं काय चाललंय किंवा बाळाबद्दल असे वाईट विचार मनात येतात की हे बाळ आपल्याला नको किंवा हे आपल्याला झेपणार नाही आहे, हे कुणाला तरी देऊन टाकूया किंवा मारून टाकूया, असेही विचार बायकांचे मनात येतात किंवा सुसायडल टेंडन्सीज होऊ शकतात. आणि हे कुठंतरी डेफिनेटली बोलून दाखवलं पाहिजे. आपण हे बोलून दाखवत नाही. एकदा तो मातृत्वाचा मुकुट डोक्यावर बसला की नाही, आपल्याला ते कुणाकडे बोललं तर मग त्या माणसाला काय वाटेल, म्हणजे आपण चांगली आई नाहीये अशी कुठेतरी त्यांच्या मनात ती भावना यायला लागते. दुसरं म्हणजे गोव्यात जी पद्धत आहे की जाऊन व्हिजिटर्स बाळ बघायला जाणं, म्हणजे आई आणि बाळाचं रिसेप्शन असल्यासारखं जाऊन भेटणं आणि तिकडून हलायचंच नाही. मग 1 तास 2 तास गप्पा मारत राहायच्या. कुणाचं कसं डिलिव्हरी झाली, कोण डिलिव्हरीत गेलं, कुणाचं बाळ गेलं, काहीही बोलत बसतात लोक. याच्यामुळे सुद्धा खूप परिणाम होतो. म्हणजे आई आणि बाळाला तो जो टाइम आहे तो इट्स अ प्रायव्हेट स्पेस. म्हणजे हे नातं बिल्डअप व्हायला ब्रेस्ट फिडिंगसाठी यासाठी त्या बाईला जरासा वेळ लागतो, पण तेवढा वेळ दिला जात नाही. आणि हेही कुठंतरी पोस्टमॉर्टम डिप्रेशनचं कारण आहे. पण ते आपल्याला होऊ शकतं आणि आपण त्याच्याबद्दल लोकांशी बोललं पाहिजे. लोकांशी सोडा, डॉक्टरशी बोला की तुम्ही. ते बोलून त्याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, हे लोकांना कळायलाच हवं. डॉक्टर, तुम्ही या प्रश्नासंदर्भात हॉर्मोनल चेंजेसचा पण उल्लेख केला. तर जसं पाळी सुरू होताना हे चेंजेस असतात, तसंच मेनोपॉजच्या वेळेलाही वेगवेगळ्या चेंजेसना सामोरं जावं लागतं. तर या मेनोपॉझल फेज ही कशी असते आणि ह्या मेनोपॉझल फेजमध्ये काय काळजी घ्यावी? मेनोपॉजची तयारी खरं तर जेव्हा मेनार्क येतो, म्हणजे पहिला पिरियड येतो, तेव्हापासूनच व्हायला हवी. कारण लोक काय करतात की हां, आता आपला मेनोपॉज यायचा झाला म्हणजे आता मी एक्सरसाइज करायला हवा, आता मी कॅल्शियम घ्यायला हवं, आता मी काळजी घ्यायला हवी शरीराची. तोपर्यंत अगदी जी व्हायची ती नासाडी झालेली असते. आणि मेनोपॉझल जे काही चेंजेस होतात ना, त्याच्यासाठी कुठंतरी आपण मानसिक तयारी ठेवणं खूप महत्त्वाची असते. आयर्न, कॅल्शियम हे खायचे, म्हणजे ह्याचा स्टोर टीनेजची वर्ष असतात त्यावेळेला आपल्या शरीरात ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं. त्या तुम्ही कितीही गोळ्या 40 नंतर घेतल्या तरी त्याचा मोठा काही फायदा होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू तुमचं म्हणजे मानसिकरित्या सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी तयार व्हायला पाहिजे. सगळ्यांनाच मेनोपॉजचा त्रास होतो असं नाही, पण आपल्या लाईफमध्ये ती फेज अशी असते ना, मुलं मोठी झालेली असतात, ती तुमच्याकडं म्हणजे नीट लक्ष देत नाहीत, आई वडील म्हातारे असतात, कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो, लग्न जुनं झालेलं असतं. सो ऑल दीज थिंग्स आर देअर.
पण याच्यासाठी कुठेतरी तुमचीही तयारी हवी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटतं की एखादी बाई स्वतःसाठी करू शकते ती म्हणजे व्यायाम. दिस इज द बेस्ट गिफ्ट दॅट अ वुमन कॅन गिव्ह टू हरसेल्फ. साड्या आणि दागिने तुम्ही नवऱ्याला द्यायला सोडा, पण स्वतःसाठी तुम्ही एखादी गिफ्ट द्याल ती म्हणजे रोज करायचा व्यायाम. त्याच्यामुळे तुमचे मसल्स व्यवस्थित राहतात. आणि हा व्यायाम म्हणजे नुसतं चालणं नव्हे, तर त्याच्यासाठी म्हणजे मसल ट्रेनिंग पण लागतं काही प्रमाणात एरोबिक्स लागतात, योगासनं लागतात. तर ही आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अनेकदा बायका वेगवेगळ्या या पिरियडमध्ये आमच्याकडे येतात की आपलं अंग दुखतं आहे, आपली पाठ दुखते, आपले हातपाय दुखत आहेत, हातापायला मुंग्या आलेल्यासारख्या दिसतात, ती शीर ओढणं म्हणून एक हे असतं की शिरा दुखतात म्हणजे काय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ह्याला त्या अकबराच्या प्रश्नासारखं सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे की तुम्ही व्यायाम करा. व्यायाम केला तर तुमची हाडं जास्त मजबूत राहतील आणि ह्याच्यामुळे तुमचा मेनोपॉजचा त्रास खूपसा कमी होईल. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज द की. मेनोपॉज नंतर असं म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर कधी कधी काही बायकांना ब्लिडिंगची समस्या होते, तर अशा वेळेला काय करावं? परत गोव्यात हा असा समज खूप मोठ्या प्रमाणात आहे की उष्णता वाढली शरीरात की ब्लिडिंग होतं. आणि अनेकदा ह्या बायका शेजारणीचे सल्ले घेतात की हा माझा पिरियड थांबलाय पण मला परत ब्लिडिंग सुरू झालं, तर ती सांगते नाही तू काहीतरी तीळ खाल्ले असणार किंवा उष्णता वाढली असणार म्हणून असं होतं, आणि ती निग्लेक्ट होते सिम्पटम. पण ही अतिशय महत्त्वाची सिम्पटम आहे, कारण गर्भाशयाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर जो भारतात नंबर 1 आहे बायकांच्या बाबतीत, तर त्याचा सिम्पटम म्हणजे हे पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग. तर ते अजिबात लाईटली घ्यायचं नाही. म्हणजे मेनोपॉज होऊन 1 वर्षानंतर जर काही ब्लिडिंग वगैरे होत असेल तर डॉक्टरी सल्ला नक्की घेऊन, पॅप्समियर करून, सोनोग्राफी करून, जे काही कदाचित काही प्रॉब्लेम नसेल, इट मे बी अ फॉल्स अलार्म, पण तरीही तो इन्व्हेस्टिगेशन करून ते व्यवस्थित बघितलं पाहिजे की ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे नक्की तो. आणि मी म्हणजे म्हणेन की बायकांनी असे नुसते एकामेकाला सल्ले देऊन खूप वाट लावतात, बाकीचीही लावतातच पण आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खूप लावतात. तर तेव्हा ज्याला ह्या गोष्टीत माहीत आहे त्या गोष्टीत तर म्हणजे त्या माणसाकडे जाऊन तुम्ही योग्य तो सल्ला घेतलेला बरा. पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग इज डेफिनेटली नॉट टू बी निग्लेक्टेड. अगदी आता आपल्या फोंड्यात इतके एवढे डॉक्टर असूनही केवळ हे असले सल्ले ऐकून लोकांनी कॅन्सर अगदी लास्ट स्टेजपर्यंत पोचेपर्यंत लोकांनी ह्या उष्णतेच्या नावानं घरीच बसलेले आहेत. मंडळी, हे खूप गरजेचं आहे की ज्या वेळेला आपल्याला जाणकारांचा सल्ला घेण्याची किंवा वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज असते तेव्हा तो त्या दृष्टीने आपण महत्त्वाचा असा जाणकारांचा आणि वैद्यकीय सल्लाच घेतला पाहिजे. आपण एकमेकींशी मैत्रिणींसारख्या गप्पा मारून ह्या ज्या महत्त्वाच्या आणि ज्या गांभीर्याने घ्यायच्या गोष्टी आहेत त्या सहजतेने घेऊन फायद्याचं नाही. आणि आज हे म्हणजे अगदी डोळ्यात अंजन घालण्याचं काम तुम्ही केलं आणि इतक्या म्हणजे कुटील विषयावर इतकं सोपं मार्गदर्शन तुम्ही आज आम्हाला दिलं. दूरदर्शन केंद्राच्या या स्टुडिओमध्ये आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आमच्यासोबत उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.